नमस्कार पेंटर. आज रविवार दिनांक 7 जून 2026 रोजी आपण पेन शहरातील म्हाडा वसाहतीमधील थीम पार्कमध्ये आलेलो आहोत. आणि येण्याचं उद्दिष्ट असं आहे की गेल्या 3 वर्षामध्ये ह्या गार्डनची जी दयनीय अवस्था झाली होती त्याबद्दल अनेक सामाजिक संघटनांनी आवाज उठवला होता. मात्र गेल्या 3 वर्षामध्ये ह्या नगर परिषदेमध्ये आपल्या प्रशासकाचं राज्य होते. प्रशासक म्हणून जीवन पाटील साहेब हे कार्यरत होते आणि त्यांच्या कालावधीमध्ये या 7-8 संघटना ज्या बिलकुल राजकीय नाही आहेत, ह्या अराजकीय संघटना आहेत आणि ह्यांनी या दयनीय अवस्थेबद्दल या गार्डनचा आवाज उठवला होता. अनेक पत्रव्यवहार केले होते, अनेक स्मरणपत्र दिली होती, अनेक मीटिंग केल्या होत्या, त्याच्यानंतर आंदोलनाचे लेटर सुद्धा दिले होते. मात्र ह्या 3 वर्षामध्ये यांच्या कार्यकालामध्ये कोणतंही या संघटनांनी सुचवलेली कामं जी गरजेची आहेत ती झालेली नाही आहेत. त्याच्यामध्ये माझं पेन संघटना होती, मॉर्निंग वॉकर्स ग्रुप होता, छावा संघटना होती, प्रहार संघटना होती, ज्येष्ठ नागरिक संघ होते, त्याच्यानंतर म्हाडा वसतीमधल्या दोन्ही संघटना होत्या. अशा सर्व संघटनांनी एकत्रित येऊन हा पत्रव्यवहार केला होता. अनेक लोकांच्या ह्या लेटरवर सह्या आहेत आणि तरीही ह्या 3 वर्षामध्ये प्रशासकच्या कालामध्ये कोणतंही काम ह्याच्यामध्ये झालेलं नाही. कोणती कामं आम्ही सुचवली होती किंवा कोणती कामं खऱ्या अर्थाने करणं गरजेचं होतं ती झालेली नाहीत. हे बघूया. पहिलं काम होतं हे चिल्ड्रन पार्क. हे आता तुम्ही याच्यावर जाऊ नका, हे आत्ता केलेलं आहे, ह्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. आता आपण बघूया कोणती कोणती कामं 3 वर्षापूर्वी सुचवली होती आणि जी आजही जशीच्या तशी आहेत. त्याच्यामधलं पहिलं हे आहे चिल्ड्रन पार्कमधलं हे आहे मोडलेला झुला. हे बघा, हे अशा टाईपनं हे त्यावेळेला मोडलेलं आहे. 3 वर्षापूर्वीचं पण सुद्धा आमच्याकडे व्हिडिओ आहेत. हे असं मोडलेलं आहे आणि ही आमच्या पेनच्या जनतेची ही लक्तर अजूनही 3 वर्षापासून अशीच टांगलेली आहेत. त्याच्यानंतर हा झुला बघा, हे सगळं मोडलेलं आहे. आता हे कशा प्रकारे मुलांनी याच्यावर खेळायचं किंवा पडायचं किंवा काय करायचं हे बघा, हे अशाच टाईपने आहे. आणि आज ह्या टाईपने जर बघितलं तर हे सगळं मोडलेलं आहे. हे 3 वर्षापूर्वी आम्ही त्यांच्या निदर्शनात आणलेलं आहे. त्याच्यानंतर हा झाड बघा, हा कधीही मोडू शकतो. हा जर झाड बघितलं तर आता पावसाला चालू झालेलं आहे. 2 दिवसामध्ये पाऊस येतोय. आज 7 जून आहे, 7 जून 2026 आहे. हा कधीही मोडू शकतो. वादळ वारा आला तर इथं मुलं लहान असतील किंवा मोठी असतील कधीही मोडू शकतो. हे एक काम आहे. त्याच्यानंतर आज हे जे तुम्ही हे बघताय हे आता 8 एप्रिल 2026ला हे टाकलेलं आहे. हे मलईदार काम आहे. पेपरला मी वाचलेलं आहे, पेपरला मी बघितलेलं आहे. हे 18 लाखाचं काम आहे. जे दिसतं तसं नसतं. मात्र हे 3 वर्षापासूनची ही अशा टाईपची ही चिल्ड्रन पार्कची अवस्था आहे. याच्यानंतर ही जर झाडे झुडपं बघितली तर यांची साफसफाई नाही. याच्या बाजूला नाला वगैरे बघितले तर हे नाले नाही आहेत, नाले साफसफाई केलेली नाही. हे अशाच टाईपने आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे याच्यामधला की हे जे कॅमेरे दिसत आहेत तुम्हाला, हे गेली 3 वर्षापासून बंद अवस्थेमध्ये आहेत. पूर्णतः बंद आहे. यांना करोना झालेला आहे आणि यांनी अक्षरशः ह्या नगरपालिकेच्या समोर लोटांगण घातलेलं आहे. आता ही छोटी छोटी मुलं खेळतात. तर हा आमचा 1 नंबरचा मुद्दा होता. 1 नंबरचा हा मुद्दा होता. आता पुढे बघूया. त्यापैकी दुसरा नंबरचा आमचा मुद्दा होता हे ओपन जिम आहे. इथं अनेक आबालवृद्ध सकाळी जिम करण्यासाठी येतात, सकाळ संध्याकाळ जिम करण्यासाठी येतात. 3 वर्षापूर्वी आम्ही या सर्व संघटनांनी मांडलेला दुसरा मुद्दा, हे सगळं तुटलेलं आहे. याला अजिबात गेले 7-8 वर्ष कोणतं हे बघा, हे पूर्ण तुटले. याच्या बेरिंग पूर्ण गेलेलं आहे, पूर्ण गेलेलं आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा गेलेलं आहे पूर्ण. त्याच्यानंतर ह्याच्या सुद्धा पूर्ण बेरिंग्स गेलेले, हे मोडलेलं आहे. याला जंग लागतो हाताला. त्याच्यानंतर हे बघा, हे याच्यावर एक प्लेट होती ती सुद्धा मोडून पडलेली आहे. याला सुद्धा त्या वेळेला सुद्धा 3 वर्षापूर्वी आम्ही त्यांच्या नजरेत आणून दिलेलं आहे की बाबा हे असं झालेलं आहे. हे जिम सुद्धा अत्यंत नादुरुस्त आहे. हे बदलण्यासारखं झालेलं आहे. परंतु 3 वर्षांमध्ये सुद्धा यांनी ह्या कोणत्याही गोष्टीला दुजोरा दिलेला आहे, कोणतीही गोष्ट केलेली नाही. हे बघा, हे सगळं मोडलेलं आहे. हे बघा, हे कोणत्या बाजूला गेलेलं आहे, झुकलेलं आहे. हे सुद्धा, हे इथे सुद्धा बघा, ही निशाणं तुम्हाला दिसतील, आज रोजी दिसतील, जे आम्ही 3 वर्षापूर्वी हे याच्यासमोर मांडलं होतं. हा दुसरा मुद्दा झाला. 3 वर्षापूर्वी मांडलेला, या संघटनेने मांडलेला हा तिसरा मुद्दा होता. आता ही झोपडी बघा, ही हट आहे, इथं बसण्यासाठी ठेवलेलं आहे. इथं लहान मुलं, आबालवृद्ध
सर्व नातेवाईक वगैरे ह्या गार्डन मध्ये येतात, रोज दररोज येतात, शेकडोच्या पद्धतीने येतात. आणि ह्याच्यामधले ही बाकडे तुटलेलं आहे सगळं. हे लोकांनी वायर वगैरे आणून बांधून ठेवलेलं आहे. हे बघा जरा याची काय अवस्था झालेली आहे बघा. अत्यंत सडक्या परिस्थितीमध्ये 3 वर्षापूर्वी मांडलेला मुद्दा आहे. आणि हे जे बघा, हे जे हट आहे हे कधीही मोडू शकते. हे गंजलेलं आहे, पूर्ण तुटलेलं आहे. हवं तर तुम्ही उद्याच येऊन बघा, आज संध्याकाळी जरी आलेत तरी पण बघता येईल तुम्हाला. ह्याची ही अवस्था आहे. हे बघा, हे सगळं मोडलेलं आहे, हे सगळं तुटलेलं आहे. हे बघा, हे सर्व तुटलेलं आहे, हे जंगलेलं आहे. हे बघा ह्याची काय अवस्था आहे. बघा हे निघतंय बघा, हे बघा हे पूर्ण जंगलेलं आहे, पूर्ण जंग पकडलंय. कधीही या पाऊस वाऱ्यामध्ये हे पडू शकेल. हे असं हलते. हे बघा, हे दाखवा ना, हे पूर्ण गेलेलं आहे, हे पूर्ण मोडलेलं आहे. हा तिसरा मुद्दा होता जो खरोखर लोकांच्या हिताचा होता आणि गरजेचा होता. काही 1000 रुपयामध्ये होणारं हे काम होतं. असं ह्या लोकांनी ह्या मुद्द्याला कोणताही हातभार लावलेला नाही. त्याच्यानंतर आपण आलोय चौथ्या मुद्द्याकडे. हे आहे स्वच्छतागृह. लेडीज आणि जेंट्स ह्याच्यामध्ये जाण्याची सुद्धा इच्छा नाही, इथं उभं राहण्याची सुद्धा ताकद नाहीये. एवढी घाण. शेकडो लहान मुलं, आई वडील, आजी आजोबा या गार्डन मध्ये दररोज येत असतात. मात्र त्यांच्यासाठी इमर्जन्सी लघवीची टॉयलेटची कोणतीही सुविधा जर या नगरपालिकेने दिलेली असेल तर हे बघणं सुद्धा मुश्किल आहे. याच्यामध्ये लाईट नाहीये, पाणी नाहीये, त्याच्यानंतर याच्यामध्ये अक्षरशः दाखवण्या योग्य नाहीये, नळ सुद्धा नाही टॉयलेटमध्ये. हे खिडक्या वगैरे तुटलेल्या आहेत बघा, नळ सुद्धा नाहीये त्याच्यामध्ये. आता लहान मुलांनी सर्वांनाच गरजेची गोष्ट आहे, तर ही कुठं जायचं? अत्यंत हृदयद्रावक ही गोष्ट आहे. हा चौथा मुद्दा, हा सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. मी काही पेपर्स तुम्हाला पुराव्याविषयी दाखवणार, काही गोष्टी त्याच्यामध्ये ह्या इन्क्लूड आहेत. त्यानंतर ह्या मुद्द्यांपैकी 5वा मुद्दा आहे, अत्यंत हृदयद्रावक आहे, अक्षरशः किलस म्हणा हा प्रकार आहे. आणि त्याचं उदाहरण बघूया. ज्या वेळेला ही 2019ला गार्डन चालू झाले तेव्हापासून ह्या टाकीमधून ही जे विहीर आहे ह्याची अवस्था म्हणजे बघण्यासारखी राहिलेली नाही. याच्यामध्ये अत्यंत किडे पडलेले आहेत. हे बघा किडे पडलेले, याचा कधीच उपसा झालेला नाही. अत्यंत भयानक अवस्था आहे. आणि हाच पाणी ह्या टॉयलेटमध्ये वापरला जातो. नशीब आहे आमचं की इथे नळ नाहीयेत, अन्यथा बरेचसे आजार ह्याच्यापासून लहान मुलांना होऊ शकतात. कारण हाच पाणी गार्डनला हात धुण्यासाठी वगैरे, टॉयलेटला वगैरे वापरलं जातं. किडे पडलेले आहेत. गेली 8 वर्षामध्ये ह्याचा उपसा झालेला नाही. बघा किती हृदयद्रावक दृश्य आहे हे. अत्यंत खतरनाक दृश्य आहे. सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे की पाण्याची अवस्था बघा. तुम्ही सर्व जनतेला माझं विनम्र नमस्कार आहे की तुम्ही हे येऊन प्रत्यक्षात बघाच. त्यानंतरचा मुद्दा आहे 6वा, हे वाचनालय. हे ज्या वेळेला 2019 साली तयार झालेलं आहे तेव्हापासून हे अक्षरशः बंद आहे. याचं हे उदाहरण आहे. हे दरवाजे वगैरे सर्व तुटलेले आहेत, कुजलेले आहेत. याचा कोणताही उपयोग आजपर्यंत झाला नाही. मात्र वरती जे एक रूम आहे त्याच्यामध्ये 1-2 वर्षापूर्वी अनेकसे भय्य लोक याच्यामध्ये राहत होते. याच्या संदर्भात आपल्याकडे व्हिडिओ अवेलेबल आहेत की ह्याच्यामध्ये हे भय्य लोक 7-8 भय्य लोक राहत होती याच्यामध्ये. आपल्याकडे हा सुद्धा व्हिडिओ आहे. त्यानंतर आहे मुद्दा नंबर 7, आय लव्ह पेन. ज्या वेळेला हे तयार झालं त्यावेळेला अनेक लोक, मग ते परराज्यातील जरी लोक इथं व्हिजिट देत असतील तरी एक अभिमानानं इथं बसून या बाकड्यावर असं बसून आपल्या मुलांसहित एक सुंदर असा फोटो घेतला जात होता. आय लव्ह पेन. आज ह्याची जर अवस्था बघितली तर PEN, नॉट PEN, PAIN. अत्यंत दुःख होतंय की हे अशा प्रकारे पडलेलं आहे. याच्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही. आणि हा कटाडा बघा, हा गेली 3 वर्षामध्ये हा असाच कधीही पडू शकतो असं याचं प्रारूप आहे. हे इकडे पडलेलं पण आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीने याचं नियोजन झालेलं आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हे नियोजन आहे. आणि याच्यावर कोणाचाही अंकुश नाही, कोणीही विचारत नाही. कारण ही जी कामं मी तुम्हाला दाखवलेली आहेत गेल्या 10 ऑक्टोबर 2023 पासून हे पत्रव्यवहार आम्ही चालू केलेले आहेत.
जवळजवळ 6 ते 7 पत्रव्यवहार केलेत, अनेक मिटिंगा झालेल्या आहेत, अनेक वेळेला आम्ही शिवसाहेबांना भेटलेलो. त्याच्यानंतर आम्ही सर्व या संघटनांनी पोलीस स्टेशनला आणि नगर परिषदेला आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या आंदोलनाच्या इशारामध्ये आम्हाला ह्या लोकांनी बोलून घेतलं होतं. पोलीस प्रशासन होतं, शिवसाहेबांच्या इथं मिटिंग झाल्या होत्या. आमचे धडाडीचे पत्रकार सुद्धा 10-15 तिथे होते, अनेक सामाजिक कार्यकर्ते होते, अनेक लोक होती. हे दालनामध्ये गोष्ट झालेली आहे. आणि त्यावेळेला ह्या शिवसाहेबांनी आम्हाला ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हे असेल, सिक्युरिटी वगैरे नसतो, इथं अनहोनी होऊ शकतो, बऱ्याचशा काही गोष्टी होऊ शकतात. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आम्ही 3 वर्षापासून याचा पाठपुरावा करतो. मात्र ह्या गोष्टी या लोकांनी केलेल्या बिलकुल नाहीये. मग काय केलेलं आहे या लोकांनी, तर ते बघूया आपण. मग ह्या गोष्टींवर गेल्या 3 वर्षामध्ये हा जो या सर्व संघटनांनी आवाज उठवला होता त्याला कुठंतरी केराची टोपली दाखवलेली आहे. याचा कोणताही विचार झालेला नाहीये. अनेक आम्हाला त्यांनी स्वप्न दाखवली की आम्ही आज करतो, उद्या करतो, मात्र 3 वर्षामध्ये हे काही झालेलं नाही. मग काय झालंय, तर ह्या गार्डनसाठी गेल्या वर्षभरामध्ये प्रशासकाच्या कालामध्ये करोडो रुपये खर्च करण्यात आलेला आहे. आपण ज्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, ज्या बेसिक गोष्टी आहेत, त्याच्यावर 1ही रुपया खर्च केलेला नाही. 3 वर्षामध्ये ॲज इट इज जैसे ती परिस्थिती आहे. मात्र ह्या लोकांनी, ह्याच नगर परिषदेने, आपल्या नगर परिषदेने आपल्या करातून 1 कोटी, जवळजवळ 1 कोटी खर्च केलेला आहे. त्याचं सुद्धा मी अनालिसिस देणार आणि हे त्यांचीच उत्तरं दिलेली आहेत मला, त्याच लोकांनी दिलेलं आहे. आरटीआय अंतर्गत ज्या वेळेला मी हा प्रश्न मांडला त्यावेळेला नगर परिषदेकडून मिळाली ही मला उत्तर आहे की ह्या गार्डनसाठी करोडो रुपये, मी जबाबदारीपूर्वक यांच्याच उत्तरातून मी उत्तर सांगतो तुम्हाला, करोडो रुपये खर्च झालेला आहे. जर याचं इस्टिमेट बघितलं तर जवळजवळ 83 लाख रुपये खर्च आणि 15 लाख रुपये जीएसटी, अशा प्रकारे 98 लाख रुपये खर्च, 2 लाख फक्त कमी, 1 कोटी रुपये खर्च. मग तो कुठं झालेला आहे? आता हे बघा, हे दिसतंय तुम्हाला, ह्याला बोलार्ड म्हणतात. हे 8 वॅटचं लाईट आहे, हे मेणबत्ती आहे. हे 6,32,000 रुपयाचे 90 हे पोल बसवले होते. गेल्या वर्षी यांनी काम चालू केलं होतं. जून 2025 ते सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत ही करोडोची कामं चालू होती. त्याच्यामधलं हे काम आहे 6,32,000चं, आज अस्ताव्यस्त पडलेलं आहे. हे कुठंच याचं चिन्ह दिसत नाही. हे या टाईपचे 90 हे बोलार्ड लावले होते, सिलेंड्रिकल लावले होते. ह्याची किंमत मार्केटमध्ये 200 ते 300 रुपये आहे. हे तुम्हालाही बघता येईल. हे ISI मार्केट आहे, काही नाही. हे असंच कुठून तरी चायना मेड आणलेलं आहे आणि ते लावलेलं आहे. आज बघा याची काय अवस्था आहे. इथं लहान मुलं वगैरे खेळलीत आहेत आणि हे पॉइंट वगैरे बघा, हे अत्यंत विदाद्रावक आहे. बघा, हे बघा, शॉक सुद्धा लागू शकतो इथे. तर हे बघा, हे अशा टाईपनं हे पडलेले आहेत. त्यांच्या इस्टिमेटमध्ये याच्यामध्ये 90 पोल अशा प्रकारे लावलेले होते. आज कुठे दिसत आहेत का बघा तुम्हाला. ही याची अशी अवस्था आहे, याची अत्यंत दयनीय अवस्था आहे. हे कॉन्ट्रॅक्टरनी कसलं 3rd क्लास क्वालिटीचं लावलेलं आहे आणि हे आमच्या प्रशासकाच्या कालावधीमध्ये झालेल्या ह्या गोष्टी आहेत. हे बघा, हे याची अशी अवस्था आहे, अस्ताव्यस्त पडलेलं आहे. कधीही कोणालाही शॉक लागू शकतो आणि जर अशी घटना झालीच तर ह्याला केवळ नगर परिषद जबाबदार असेल. हे बघा, याची एकही शिल्लक राहिलेली नाही. याची अवस्था बघा. हे अशा प्रकारे 6,30,000 रुपयाची ही लाइटिंग, आता ह्या मेणबत्त्या लावल्या होत्या या नगरपालिकेने. याची अवस्था बघा, काय अवस्था झालेली आहे. हे पूर्ण पडलेलं आहे. अत्यवस्था. याच्याकडे बघणारा कोणीच नाहीये. पावसाला सुरू होते 2 दिवसामध्ये. हे बघा, याची अवस्था बघा. हे सगळे पडलेले आहेत. कोणताही ISI मार्कचा कोणताही पुरावा नाहीये. हे अशा टाईपच्या ISI मार्कवाले आहेत. हे चायना मेड आहेत. 200-400 रुपयाला मिळणाऱ्या गोष्टी आहेत. हे टोटल ह्या मेणबत्त्यांसाठी खर्च आहे 6,31,000 रुपये. काय अवस्था आहे याची बघा. हे 6,31,000 किमतीचे आहेत. आज एकही उभं नाहीये. ह्या मेणबत्त्या आहेत, पूर्ण पडलेले आहेत. अत्यंत वाईट अवस्था, भयानक अवस्था, हृदयद्रावक आहे. ह्याला जबाबदार कोण? जनतेला ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे. प्रशासक साहेब ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे. यामध्ये एक अजूनही गोष्ट सांगायची वाटते की ज्या वेळेला ह्या
3 वर्षाच्या फॉलोअप नंतर जर आम्हाला न्याय मिळत नसेल, म्हणून मी स्वतः या संघटनांच्या वतीनं एक RTI दाखल केला होता की जेणेकरून आम्हाला समाधानकारक उत्तरं मिळतील की करोडो रुपयाचं काम होते आणि ज्या गोष्टी आम्ही गरजेच्या सुचवलेल्या आहेत एवढ्या 8 संघटनांनी, ज्या सामाजिक संघटना आहे त्यांचं कोणतंही साटेलोटं या राजकारणाची नाही अशा संघटनांनी जोडलेलं आहे, त्याच्या संदर्भात मी RTI केला. 1 महिना झाला तरी मला उत्तर मिळत नव्हतं, म्हणून मी वारंवार त्यांच्या ऑफिसमध्ये जात होतो, बांधकाम विभागामध्ये जात होतो. त्याचे नगर रचना अभियंता सुहास कांबळे ह्याच्या संदर्भात मी एक गोष्ट सांगतो की ज्या वेळेला मला 10-15 दिवस तिथं फेऱ्या मारून उत्तरं मिळत नव्हती ह्या गोष्टींची, त्यावेळेला ह्या सुहास कांबळेंनी, हा नगर रचना अभियंता सुहास कांबळे यांनी एका त्याच्या कर्मचाऱ्याकरवी मला त्याच्या कॅबिनमध्ये बोलवून घेतलं आणि हे जे मी उत्तरं मागितली RTIच्या माध्यमातून, ह्याच्यामधून तो उत्तरं देत नव्हता. त्या कॅबिनमध्ये आपले नगरसेवक प्रवीण शंकर पाटील, आमचे मित्र पत्रकार सुद्धा त्याच्यामध्ये होते, अनिस मनियार पत्रकार होते, संतोष पाटील पत्रकार होते आणि यांनी मला त्याच्या कॅबिनमध्ये बोलावून घेतलं, नगर रचना अभियंता सुहास कांबळे यांनी, आणि तिथं माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला या माणसांनी. मला थर्ड क्लास ही तुम्ही लोक आहेत, हे असलं काम करू नका, तुमच्यावर केसेस लागतील, तुमच्यावर दबाव येईल, तुम्ही हे असली फालतू कामं करू नका, तुमची लायकी नाही. आता हा लायकी नाही, तुमच्या लोकांची लायकी नाही. म्हणजे आमची पेन जी नगरपालिका आहे, या नगरपालिकेमध्ये जी 13 करोड रुपये टॅक्स भरतात दर वर्षाला, त्यांची आमची लायकी नाही. अशा टाईपने यांनी हा शब्द, तुमची लायकी नाही असा शब्द 8-10 वेळा वापरलेला आहे. आणि त्यावेळेला नगरसेवक प्रवीण पाटील यांना सुद्धा मी तिथं सांगितलं की हा चुकीचा माणूस बोलतोय. मी पत्रकारांना सुद्धा सांगितलं की हा चुकीचा माणूस बोलतोय, आमची लायकी नाही म्हणजे जनतेची लायकी नाही. तुम्ही काम करत नाही, तुमचं झाकण्यासाठी हे चौरं चाललेलं आहे आणि त्याची उत्तरं देत नाही आम्हाला तुम्ही, आणि ते आमची लायकी नाही. आमची लायकी दाखवताय. तुमची लायकी काय सुहास कांबळे, तुमची लायकी काय? तुम्ही एक साधारण सेवक आहेत, तुम्ही नोकर आहात, तुम्ही राजभवनाला जाऊ नका. तुमचं अस्तित्व काय तुम्ही आम्हाला विचारताय? एक समाज कार्य करणाऱ्या लोकांना विचारताय, संघटनांच्या प्रतिनिधींना विचारताय तुमची लायकी काय, तुमची अवकात नाही. आणि हे शब्द तुम्ही नगरसेवकाच्या समोर, पत्रकारांच्या समोर वापरताय. पत्रकारांनी तुम्हाला तिथं जाब विचारलाय, साहेब तुमचं चुकीचं आहे, तुम्ही माफी मागायला पाहिजे सुहास कांबळे. मी नवनियुक्त नव्हे तर हॅट्रिक नगराध्यक्ष मॅडम प्रीतमताई, आमचे डॅशिंग उपनगराध्यक्ष निवृत्तीदादा, त्याच्यानंतर गटनेते आमचे मित्र अनुरुद्धदादा, त्याच्यानंतर माजी नगराध्यक्ष संतोष शेठ, नगरसेवक सद्दामभाई, संजय म्हात्रे, भूषण कडू, अभि कडू, या सर्वांना मी विनंती करतोय की ह्या गोष्टीचा छडा लागला पाहिजे आणि हा असा मस्तवाल आपल्याला जो अभियंता आहे सुहास कांबळे यांनी माफी मागायला पाहिजे. आणि आपल्याला पुन्हा एकदा मी विनंती करतोय सर्व संघटनांच्या वतीनं की आपण येऊन याचा सर्वे करा. सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आपण इथं येऊन सर्वे करा. आज 7 जून 2026 ही तारीख आहे. ह्याची अवस्था काय आहे आम्हाला वाटते तुमच्याकडून 100% आम्हाला न्याय मिळेल आणि ही सगळी तुटलेली व्यवस्था आहे ती आम्हाला करून देणार. तुम्ही करोडो रुपये खर्च करा, त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. पण नाही तर मॅडम प्रीतमताई, तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही येऊन याचा सर्वे करा, या सुहास कांबळेला घेऊन या इथे आणि यांना दाखवा ही परिस्थिती का, त्याचे पुरावे सहित मी देणार आहे तुम्हाला. ह्या व्हिडिओच्या सोबत सर्व मी पुरावे पाठवणार आहे आणि हे तुम्ही दिलेलं मला उत्तर आहे. धन्यवाद.